हे बघा मी पॉपलेट स्वच्छ धुवून घेतले आणि इथं वाम पण स्वच्छ धुवून घेतली। चला आपण आता ह्या फिशला मॅरिनेट करून घेऊ। त्याच्यासाठी आपण मीठ घेतले, हळद घेतली, अद्रक लसूण पेस्ट घेतली, अर्धा लिंबू घेतला। आता आपण ह्याला हळद घालू, थोडं मीठ घालू, ह्याला आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊ। बघा आता हे आपण सगळे मासे असे हळद, मीठ, लिंबू, अद्रक लसूणची पेस्ट लावून मॅरिनेट केलेले आहेत। हे एक अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवू। मग या मॅरिनेट झालेल्या पॉपलेटला आपण आता मसाला लावून घेऊ। ह्या मॅरिनेट पॉपलेटला आपण लिंबू, थोडीशी हळद, थोडं मीठ लावून एक अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेला आहे। आता आपण याला मसाला लावून घेऊ। ह्याच्यामध्ये आहे हा मिक्स मसाला आहे। ह्याच्यामध्ये आहे गरम मसाला, थोडा घरगुती मसाला, थोडा आपण मगाशी घेतलेला रवा, थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं मीठ, थोडी मसाला टाकून घेतला। याच्यामध्ये आपण हे फिश पॉपलेट अशा प्रकारे चांगलं ह्याला याच्यामध्ये रव्याचं आणि तांदळाच्या मिश्रणमध्ये डीप करून लावून घेऊ ह्याला। बघा अशा प्रकारे पूर्ण हे मिश्रण माशाला लावून घेतलंय। आता इथं तेल गरम झाले, ह्याच्यामध्ये आपण सोडून घेऊ। हे बघा पॉम्पलेट फ्राय। बघा दुसऱ्या पॉम्पलेटला पण मी हे लावून घेतलेलं आहे मिश्रण। हा पण फिश आपण ह्याच्यासोबत फ्राय करून घेऊ। आता हे बारीक गॅसवर 2 मिनिटं ठेवू, आपण भेटू 2 मिनिटानंतर। बघा आता ह्या फिशला 2 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याला पलटून घेऊ। बघा असं झालं। हे आपण फिशला आपण पलटून घेऊ। बघा असे आहे, या साईडने असे झाले, दुसऱ्या साईडने पण आपण 2 मिनिट असंच फ्राय करून घेऊ। भेटू 2 मिनिटानंतर। बघा अशा प्रकारे आपला पॉपलेट फ्राय खाण्यासाठी तयार आहे। आपले फिश तयार आहे। चला गॅस बंद करू, फिश एका डिशमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे बघा आपली फिश फ्राय तयार आहे, पॉम्पलेट फिश फ्राय। कोथिंबीर टाकू थोडी, कांदा आणि लिंबू। हे बघा तयार आहे आपले पॉम्पलेट फ्राय रेसिपी। या सगळे खायला। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय। लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। तुम्ही पण करून बघा पॉम्पलेट फिश फ्राय। तवा गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये 3-4 चम्मच तेल घालायचं। ह्याच्यामध्ये आपण तो मगाशी घेतलेला बारीक रवा, थोडंसं मीठ, थोडी 2 चम्मच